हॅलो. जाऊया मॅचच्या दिशेनं दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुमच्या समोर येतोय. वेलकम बॅक सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. तर सगळ्या आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पहिले षटक घेऊन बाळू घरत तयार. भूषण म्हात्रे आणि रक्षित म्हात्रे अशी सलामीची जोडी जासईकडून. पहिलाच बॉल यावेळेस मात्र वाडी स्ट्रॉंग ऑनला झेल दिला आणि फलंदाज होईल बाद. पहिलाच बॉलवर धक्का, बाळू घरतला सफलता. स्वर्गात डोलकर आपण यावं. स्पर्श एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य प्रसाद डोलकर साहेब यांच्या वतीनं इथे 1000 रुपयाचा आपल्यासाठी पारितोषिक आलं, ते घेण्यासाठी आपण यावं. बंटी यावं, बंटी डोलकर यावं. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले. भूषणला खातही उघडू दिलं नाही. 0 धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 0वर पहिला धक्का लागलाय तो मेघना शेड प्रतिष्ठानना जासई या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना तन्मय ठाकूर तिसऱ्या क्रमांकावर आतमध्ये चाललाय. पहिल्याच बॉलवर पॉवर प्लेच्या आणि पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मात्र विकेट प्राप्त झाले. बाळू घरत एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती प्राची, साक्षी एंटरप्राइजेस, सावरकर. पुढचा बॉल आणखीन एक स्ट्रोक. यावेळेस मात्र मिड विकेटचा फिल्डर पुन्हा खाली आलाय. आणखीन एक झेल तिकडेच मात्र त्याच क्षेत्रामध्ये ही दुसरी विकेट प्राप्त होईल. लगातार 2 धक्के दिलेत ते बाळून आणि इकडे मात्र तन्मय ठाकूर सुद्धा 0वर बाद होईल. गोलंदाज बाळू घरत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. दोनही झेल मात्र कार्तिकनं त्या ठिकाणी टिपलेत. अगदी मिड विकेट झोन कडे गोलंदाज बाळू घरत होते. कॅच कार्तिक घरत, बॉल बाळू घरत आणि अगदी जणू काही रिप्लिकाच आपल्याला म्हणावी लागेल. पहिल्याच विकेटचं प्रतिबिंब दुसऱ्या विकेटमध्ये पाहायला मिळालं. ऑन हॅट्रिक नाव, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य घरत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. बाळू घरत हॅट्रिक बॉल सादर करेल. ओ यावेळेस मात्र आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती प्रहार आदित्यच्या बॅटमधून येतोय. पहिला षटकार. स्टाईल मध्ये खातं उघडले आदित्य, त्यासाठी ओळखला जातो. हार्ड हिटर बॅटर आहे जासईचा. पहिल्यापासूनच आक्रमकपणा. आणखीन एक समोर खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. पाठमोरा झेल होण्याची शक्यता जरूर होती. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. जज प्रॉपर झाला नाहीये, अन्यथा आणखीन एका फलंदाजाला मुकावं लागला असं जासईला. 2 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन अ बोट. बाळू घरत चांगली बॉलिंग करतोय, खास करून आपल्या गोलंदाजीवर मात्र विकेटच्या संधी निर्माण करतोय. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग केलाय आणि बॉलला पाठवलंय ते पुन्हा एकदा मिड विकेट झोन कडे. जाईल सीमारेषेच्या पार. 6 धावा षटकार.
पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता प्राप्त झाल्या होत्या आणि जसा आदित्य मैदानामध्ये आलाय कोणतंच टेन्शन नाही त्याच्या चेहऱ्यावर. पहिल्या 2 विकेटचं बिलकुल टेन्शन नव्हतं आणि सुरुवात केली त्यांनी आणि पाठीमागच्या 3 बॉलमध्ये जवळजवळ 14 धावा जोडल्यात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 14. त्यामुळे सुस्थितीमध्ये येत असताना संघ मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई यंदा वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. खरं तर आदित्य फॉर्म मध्ये आहे. काहीतरी न्यूज असावी ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला तो खेळतोय. आक्रमकता पाहायला मिळते कारण बऱ्याच वेळेला खरं तर काही गोष्टी घडतात. काही त्याचे सुद्धा फॅन्स सामना पाहत असतील आणि त्याचमुळे खरं तर तो चेव चढतो बऱ्याच वेळेला. समोर आपल्या आवडत्या व्यक्ती सुद्धा कधी कधी सामना पाहत असतात आणि त्याच्यामधून सुद्धा एक वेगळी ऊर्जा ती निर्माण होते. इकडे समोर टॅप करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. लॉंगॉनचा फिल्डर वेगाने पुढे गेलाय. हा थ्रो नॉन स्ट्राईक एंडला आणि रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धाबा मात्र पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 16 धावा. चला स्पीडअप करत राहा. तर रात्रीची वेळ, बराचसा वेळ खर्च झालाय. खरं तर 7:50 ला आपण सुरुवात केली या स्पर्धेला, परंतु प्रत्येक मॅच पाठीमागे 1-1 तास जरी पकडला तरी सुद्धा आपण मागे पडलोय. खरं तर 12:50 ला अगोदरचा सामना संपायला हवा होता, परंतु 1:35 झाले, 1:30 वाजले. म्हणजे 1-1 तासाची वेळ प्रत्येक सामन्यासाठी पकडून सुद्धा आपण जवळजवळ 40 मिनिटं लेट. कारण शक्यतो 50 मिनिटांमध्येच एक मॅच झाली पाहिजे आणि ती होते सुद्धा आपण केली तर. परंतु आपण 1-1 तास दिला म्हणजे प्रत्येक मॅचच्या पाठीमागे 10-10 मिनिटं दिली. म्हणजे 5 मॅचच्या पाठीमागे आपण 50 मिनिटं दिली आणि त्याच्यामध्ये अजून 40 मिनिटं म्हणजे 1.5 तास आपण 90 मिनिटं उशिरानं चाललोय. आणि या 90 मिनिटांमध्ये खरं तर 40-40 मिनिटाचे 2 सामने कव्हर झाले असते. त्यामुळे इतक्याला आपण कदाचित शेवटच्या मॅच कडे वळालो असतो. हे कॅल्क्युलेशन होतं आजच्या रात्रीचं, सिंपल. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज सुमित घरात. लॉंग ऑन कडे हा चेंडू खेळून काढला. 1 रन मिळेल, सिंगल रन. आता रक्षितला तेवढंच करायचं आहे कारण ज्या पद्धतीनं फॉर्म मध्ये आहे आदित्य करत, चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून निघतात आणि त्यालाच मात्र प्रमोट करायचं आहे. आणि आदित्यनं पुढाकार घेतला या मॅच मध्ये. संघ थोडासा अडचणीमध्ये होता पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर, परंतु संघाला मात्र अलगदपणे त्यानं बाहेर काढले या संकटामधून. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर, 17 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय आदित्यसाठी. आता मात्र ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक, सीमा रेषेलगत, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला. ओ यावेळेचा हा स्ट्रोक उंच गेला. इकडे संधी आहे आणि जेल सोडलाय. संधी चांगली होती इकडे मात्र आदित्यला बाद करण्याची, परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया, जीवनदान दिलं गेलंय आणि एक सोपा झेल मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवर सुमित खैरतनं त्या ठिकाणी सोडलाय. सोपा झेल होता. जीवनदान कोणत्या खेळाडूला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा. फ्रीहानी एंटरप्राइजेस संजय शेठ ठाकूर ज्यांना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. इकडे सिंगल आले, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. भागीदारी गरजेची सुद्धा होती खरं तर जासे संघाच्या दृष्टिकोनातून आणि ती भागीदारी मात्र बनत असताना पार्टनरशिप बनली की आपोआपच फटके येत असतात आणि एकदा भागीदारी चांगली झाली की तुम्हाला डॉट बॉलचं पर्सेंटेज सुद्धा कमी कमी होत जातं. गोलंदाज सुमित, शॉर्ट बॉल होता, समोर उडवलाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये.
झेल मात्र टिपला जातोय आणि फलंदाज होईल बाद. इकडे मात्र तिसरी सफलता. आदित्य घरत मैदानाच्या बाहेर. ला तिसरा धक्का लागला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयदीप मात्रे बंटी दाखल होत असताना आदित्यनं मात्र त्याचं काम पूर्ण केलं. संघाला थोडंसं बाहेर काढलं संकटामधून, परंतु अजूनही जबाबदारी संपलेली नाहीये. इथून सुद्धा एक चांगला स्कोर दाखवावा लागेल मेघना शेड प्रतिष्ठान जासे टीमला. पहिला सामना सुद्धा काय रंगला होता. प्राची साक्षी एंटरप्राइजेस सावरकर आणि त्याचबरोबरीनं मिहिका स्पोर्ट्स दहिसर या दोन संघांमध्ये 32 धावांचा तो सामना शेवटपर्यंत गेला होता. 5 ओव्हरचा. जयदीप आलेत. गोलंदाज सुमित सज्ज होतील. सुमितनं थोडासा कंट्रोल केला, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3च दिल्यात. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते सावरकर संघाचं. हलक्या हातानं फक्त स्टिअर केलं होतं, दिशा दिले बॉलला. शेवटच्या क्षणाला अगदी जंटल टच दिला होता बंटीनं. तोपर्यंत मात्र 1 रन चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. चांगला बॉल होता यावेळेस मात्र. फुल लेंथ यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त. मेघना शेड प्रतिष्ठान जासे टीमची धावसंख्या 3 बाद 20. रिहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवर. या स्पर्धेचे दमदार आयोजक संजय शेठ ठाकूर साहेब. गोल्डन मॅन नावे गाडीचे. आज या स्पर्धेची पहिली रात्र आहे. 1:30 वाजून गेलेत. खरं तर उद्या लवकर आपल्याला सुरुवात करायला हवी संजय शेठ स्पर्धेला. उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये जर संघ लवकर आले तर लवकर मॅचला आपल्याला चालू करता येईल. दोन षटकांचा खेळ अद्यापही बाकी. 20 धावा झाल्यात. अजून 2 ओव्हर्समध्ये 20 धावा जर आल्या, 40 झाल्या, तरी या मैदानावरची एक चांगली टोटल जरूर पाहायला मिळेल. आणि जयदीप मात्रे आहेत. खास करून जुनी खेळपट्टीवर मोठी अपेक्षा असतील. चेतनचा बॉल कट केला. इकडे मात्र पॉइंटला किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगली फेकी होत असताना एकच धावेल. सिंगल रन. स्कोर मूव्स टू 21. 21 धावा धाव फलकावर. रक्षित मात्रे आणि त्याचबरोबरीनं जयदीप मात्रे बंटी आहेत. बंटी नक्कीच एक फायनल टच देऊ शकतील या मॅचला. जर 40-45 आसपास जर धावसंख्या गेली तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण होऊ शकेल, कारण जशी जशी रात्र वाढते इकडे थोडंसं थंड वातावरण आहे. ट्यूब फॅक्टर दवाचं प्रमाण आहे. शॉर्ट बॉल वळवला. इकडे मात्र बॉल चाललाय तो सरळ स्क्वेअर लेगला. ओ, हातामधून निसटला. चान्स होता त्या तिकडे, परंतु कॅरी करता आला नाही. आणखीन एक धाव येताना दिसेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 22. 22 धावा धाव फलकावर.
हलक्या हाताने ढकललाय कवर्सला इनफिल्ड मध्ये. हो, सिंगल मिळेल, 1 रन. धावसंख्या 1 पुढे जाईल, परंतु या ओव्हरमध्ये सिंगल रन देत असताना चेतन घरत एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू. रक्षित आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 3च धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्याच्याकडून सुद्धा नक्कीच अपेक्षा असतील. ओ, समोरच्या दिशेला लॉफ्ट केलंय बॉलला, लॉंग ऑफला भेदत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मच नीडेड षटकार. उद्या स्पर्धा बरोबर वेळेमध्ये सुरू होईल. मोहा कोळीवाडा आणि मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुजे या मॅचनं उद्याच्या रात्रीची सुरुवात होईल. दोन्ही टीम्स आपण जर बघत असाल तर बरोबर 6, 6:15 वाजता आपण पोहोचा. जसा हळूहळू प्रकाश नाहीसा होईल, पहिला जसा काळोख पडेल लगेचच आपण चेंडू टाकणार आहोत. आणि त्याचमुळे दोन्ही टीम्सना विनंती असेल की आपण उजेडामध्ये तुम्ही मैदानावर पोहोचा. ऑन साइडला यावेळेस मात्र पाहूया खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये बिस्क्यूट झाला होता फटका. आणि इकडे मात्र फलंदाज होईल बाद. 29 या धावसंख्येवर हा 4था धक्का. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर मेघनाचेट प्रतिष्ठान जासई संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 29. उद्या पहिला सामना असेल मोहा कोळीवाडा आणि मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुजे. दोन्ही टीम्स आपण वेळेमध्ये पोहोचा. त्यानंतर लगेचच ए पोलमधील सामना असेल नटराज नावा आणि त्यांच्या विरोधामध्ये कोपरवली 11 कोपरवली. ऑन टाइम मॅच सुरू होईल 7 वाजता. दोन्ही संघांची रिपोर्टिंग असली पाहिजे ए पोलमधील. आणि त्याच्या अगोदर 6:15 वाजता 6 वाजताच टायमिंग आहे. खरं तर मोहा कोळीवाडा आणि मंगेश स्मृती विघ्नेश स्मृती कोंबडभुजे या दोन्ही टीमसाठी दोन्ही उल्वे रोडमधील जवळचे संघ आहेत. त्यामुळे लवकर खरं तर पहिला सामना खेळण्यासाठी तुम्हाला पोहोचायचं आहे याची नोंद घ्या आपण, कारण आज उद्घाटन सोहळा होता त्यामुळे थोडंसं उशिरानं आपण सुरुवात केली आज या स्पर्धेला आणि त्याचमुळे उशीर झालाय. ओ, क्लीन बोल्ड. इकडे मात्र आणखीन एक सफलता प्राप्त होईल. 5वा धक्का लागलाय जासई संघाला. एका पाठोपाठ एक फलंदाज सध्याच्या स्थितीला बाद होत असताना हा सगळ्यात मोठा धक्का आहे. परतावा लागेल इकडे मात्र बंटीला. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली ती विकी घरतला. विकी घरत अनुभवी खेळाडू आहेत आणि बऱ्याच वेळेला मेडन ओव्हर्स टाकण्यासाठी ओळखले जातात. मेडन ओव्हर स्पेशालिस्ट. अनेक स्पर्धांमध्ये त्याने तो कारनामा केलाय. इकडे सुरुवात तर चांगली केली. पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा मी तर म्हणेन दूर काढलाय. कारण बंटी जर शेवटपर्यंत राहिला असता तर नक्कीच थोड्याफार धावा अजून झाल्या असत्या. परंतु आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना
शुभम मात्रे ऑन स्ट्राइक. विकी तयार. विकी यांचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला जज करतात. आणखीन एक धक्का दिलाय. आल्या पावली माघारी परतावं लागेल शुभम या फलंदाजाला. हा 6वा फलंदाज जासई संघाचा मैदानाच्या बाहेर. ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आता मात्र असतील गोलंदाज विकी घरत. पाठोपाठच्या 2 बॉलमध्ये 2 धक्के दिलेत आणि त्याचमुळे अडचणी वाढल्यात. 29 वर धावसंख्या मात्र सीमित राहिली आतापर्यंत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु या 4 बॉलमध्ये एखाद दुसरा तरी मोठा फटका खेळावा लागेल. 40 जरी नाही झाल्या तरी 37 38 हे चांगली टोटल ठरू शकेल जासई संघाच्या दृष्टिकोनातून आणि ते प्रयत्न आता मात्र करावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद मडवी. लास्ट 4 बॉल टू गो. विकी ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका गॅप मध्ये आहे. बॉल निघाला सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. पंचांच्या इशाऱ्याची जरूर वाट पाहू, परंतु एक रन्स हव्या होत्या जासई टीमसाठी आणि त्या रन्स येत असताना पंचांचा इशारा आलाय, रेफर करण्यात आले, परंतु सॉफ्ट सिग्नल त्यांनी बाउंड्री दिले आणि इकडे चेक केलं जाईल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. निर्णय तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवला जाईल. आमचे केतन दळवी रुचिर मात्रे आहेत. चला चेक केलं जाते. चला हा चौकार आहे. 4 धावा मिळतील आणि टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन अ बोट. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. विक्की. हा फुल टॉस होता, फक्त दिशा दिले. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. एक टप्पा कात. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल नावा क्रिकेट संघाचा जसा हातोडा आपण मनीषला पाहतो तसा नाबेकाडी क्रिकेट संघाचा ज्युनियर हातोडा शिवम यांचंही सहर्ष स्वागत. 2 चौकारानंतर मात्र इकडे बीट केले ते प्रमोद मात्रे यांना. डॉट बॉल हा शेवटचा चेंडू असेल, परंतु 37 धावा झाल्यात. एखादी बाउंड्री 40च्या पुढे नेऊ शकेल जासई टीमला आणि तोच प्रयत्न आहे स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्यामुळे बाउंड्री तर नाहीये. थ्रो सुद्धा तेवढाच खरं तर थोडासा खराब झाला होता आणि त्याच कारणास्तव इकडे 2 धावा मिळतील. तिसऱ्या धाब्यासाठी फलंदाज बाद होईल आणि या 2 धावांच्या बरोबरीनं जासई संघाची धावसंख्या 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चॅलेंजिंग टोटल आहे. जरूर आव्हान निर्माण केलंय साबरकर संघासमोर. इतकंही सोपं नसेल धावा पूर्ण करणं.
आणि त्याचमुळे थोडा घाम गाळावा लागेल. पहिला जो सामना झाला होता सावरकरचा दहिसरच्या विरोधामध्ये 5 ओव्हर्समध्ये 32 धावा करायच्या होत्या आणि त्या 32 साठी मात्र घाम फुटला होता सावरकरला. परंतु पाहूया इकडे 40 करायच्यात 4 ओव्हर्समध्ये कशा पद्धतीनं मात्र हे टार्गेट पूर्ण केलं जाणार. चला नितळस आणि त्याचबरोबरीनं गणेशपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टॉस करून घ्या. नव्या संग्राम 11 नितळस आणि निर्जा 11 VRCC गणेशपुरी. टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये आणि जवळ 40 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया रोशनजी पाटील यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद. तर टॉस केला जाईल नितलस आणि एका बाजूला गणेशपुरी टीम. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉसला पण रिपोर्टिंग. तर टॉसला दोन्ही कॅप्टन. यस, गणेशपुरी संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला नितलस संघाचा कॅप्टन. टॉस केला जाईल आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथे नितलस संघाचा कॅप्टन अवेलेबल आहे. मी गणेशपुरी संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो, आपण देखील टॉसला या. 40चा पाठलाग करायचा या इनिंग मध्ये सावरकर टीमला आणि एका बाजूला 40 धावा डिपेंड करायच्या आहेत. कदर जासई टीम मैदानामध्ये फिल्डिंगसाठी उतरलेली आहे आणि त्यांच्या बरोबरीने सलामीबीर खेळाडू मैदानाकडे जाताना आपण पाहता सावरकर टीमचे. चला लवकरात लवकर गणेशपुरी टीमचा कॅप्टन आपण टॉसला या. प्रतीक कोळी. तर या प्रतीक कोहली लगेच टॉस करण्यासाठी जर बॉल डिलिव्हर झाला तर टॉस विन थेट दिला जाईल नितलस क्रिकेट संघाला. प्रतीक प्रकाश कोहली, जय मल्हार हॉटेलचे सर्व अग्री कोहली कराडी चव आपण करताना पाहतो त्यांच्या हॉटेलमध्ये मित्रांनो. तर टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया. तर या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक हरियाणा एंटरप्राइजेसचे सर्व संजय शेट्टी यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभास्ते. विराज यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच, सेकंड राऊंड. विराज ठाकूर. तर आपण स्क्रीनवरती पाहतो मित्रांनो, जसा नाबा क्रिकेट संघाचा हातोडा मनीष तसा नाबेखाडी क्रिकेट संघाचा हातोडा शिवाम. ज्युनियर हातोडा रिहानी इज द कॉल फ्रॉम नितलस. यस, इट इज अ रिहानी. निर्णय कॅप्टन फिल्डिंग थोडेसे थंडावलेत काय सांगशील? ओके, चला दोन्ही टीमला तेवढे शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नितलस संघानं. धन्यवाद रोशन. 40चा पाठलाग करत असताना पहिली जोडी मैदानाकडे बाळू आणि त्याच्या बरोबरीने जितेश हे दोन खेळाडू आहेत. बॉलिंग मार्कमध्ये तन्मय ठाकूर पहिल्या ओव्हरसाठी. चला डावाला सुरुवात करा, लगेच घाई करा. टीम जासई, मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई आणि एका बाजूला
प्राची साक्षी एंटरप्राइजेस सावरकर. पहिला चेंडू फुल लेंथ वेगात टाकलाय. यॉर्करचा प्रयत्न होता, ब्लॉकरला बॉल. सन्मान देत असताना ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑफला. थोडासा 30 सर्कलच्या आतमध्ये होते शतरक्ष अगदी जवळ. त्या ठिकाणी पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिला. गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून मागच्या सामन्याचा सामनावीर बंटीने डेडिकेट केलं होतं तन्मयला सामनावीर पारितोषिक. मागच्या सामन्यामध्ये तोच तन्मय बॉलिंग मार्कवरती. पुन्हा वेगात टाकला बॉल. हलकी शिकारा घेतली. थर्डमॅनला फिल्डिंगला जबाब. आदित्य आहे, त्याने मात्र बॉलला थांबवलंय आणि किमान 3 धावा आपल्या टीमसाठी त्याने वाचवल्या. आणि इथे सध्या आपण जर पाहिलं तर थोडा दबाव टाकायचा. 40 धावांचा पाठलाग करताना सावरकर टीमवरती 1 रन आली. एका रनने मात्र अकाउंट ओपन झालं. बॅटिंग करत असताना टीम सावरकरचं बॅटिंग करत असताना बाळू घरत या खेळाडूचं 1 धाव या ठिकाणी मिळाली. जबरदस्त फाईट अँड वातावरण टाईट. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना. यानंतर नितलस विपक्ष गणेशपुरी ही लढत पाहायला मिळेल आणि ज्यामध्ये टॉस जिंकलाय नितलस संघाने. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला पुढच्या लढतीसाठी. परंतु या अगोदर हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये आपण एन्जॉय करतोय. अतिशय महत्वाचा सामना. पूलचा फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर डाऊन दी बॉल. झेल सोडलाय. सोपा झेल सुटलाय. फिल्डर कडून मात्र मिस्टेक. जीवनदान त्या ठिकाणी मिळतोय. खरं तर फलंदाज जितेश घरतला त्याहीपेक्षा महत्वाची सिंगल रन मिळाली. बॅटिंग करत असताना टीम सावरकरला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं आपण सातत्याने म्हणत असो. आणि इथे आपण जर पाहिला तर सोपा झेल सोडला शॉर्ट स्क्वेअर लेगला. त्याच्यामुळे फायदा झालाय. फलंदाजाला जीवनदान मिळालं. फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला तर बाळू घरत येतील. कधी कधी एक कॅच सोडणं म्हणजे षटकाराला आमंत्रण करणं, षटकाराला आमंत्रण देणं, स्ट्राईक रोटेट करणं. स्ट्राईक रोटेट होताना पाहिली. बाळू आता स्ट्रायकिंग एंडला आले. पुन्हा वेगात फास्ट अँड फ्युरियस. प्रचंड वेग. हीच तर खासियत आहे तन्मय ठाकूरची. त्याच्याकडे असणारा प्रचंड पेस वेग आपण नेहमी पाहिला. आणि इथे देखील तेच सरार हा बॉल त्याने टाकलाय. प्रचंड वेगात उजव्याच्या बाहेर एक्सप्रेस बॉल डॉट बॉल आपण पाहिला. आयुष गजानन भोईर यांना विनंती आहे आपण मंचावरती या. आयुष गजानन भोईर कॉपी बुक स्टाईलने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक्सा कव्हर रिझन कडे हा बाळूचा तडाखा. 4 धावा चौकार. टायमिंग शेवटच्या बॉलवरती मच निडेड 4 जो अत्यावश्यक फटका होता सावरकर टीमला तो मात्र बाळूच्या बॅटमधून आला. 4 धावा आल्या आणि या 4 रनच्या मदतीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6:40चा पाठलाग करत असताना आता 18ला 34. 18 बॉलमध्ये 34 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सावरकर टीमला चला फिल्डिंग लावा. टीम मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमला विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ आपण घेऊ नका. मध्यरात्र होत चालली. डे नाईट क्रिकेटचे सामने आपण सातत्याने पाहत आहोत. उद्या देखील या स्पर्धेचा नाईटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. उद्या लवकर सामने चालू होते याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. खास करून मोहा कोलीवाडा आणि त्यांच्या अपोजिटला खेळणारा संघ कोंबडभुजे त्यांना लवकर यावं लागेल. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. सेकंड ओव्हरसाठी आले त्या ठिकाणी संयम. पहिला चेंडू चांगल्या लेंथमध्ये टाकत असताना आपण पाहिला गोलंदाजाला. डाव्या हाताचे गोलंदाज सर्वाधिक जास्त आहेत या टीमकडे. बामणडोंगरी टीमकडे आपण पाहिले डाव्या हाताचे गोलंदाज सर्वाधिक आहेत. त्यांना त्यांचा नेहमी फायदा झालाय. आणि त्याच पद्धतीने जासई टीम म्हटलं की डाव्या हाताचे गोलंदाज साईश सध्या टीम स्क्वॉडमध्ये नाहीये. ज्याची निवड ISPL मध्ये झाली आहे.
एक्सा कव्हरला हा फटका गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर धावत आला. एका टप्प्यावर चेंडूला उचलला. चांगली फिल्डिंग. ओव्हर थ्रो होताना पाहिला. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. 3 धावा आल्या. खराब थ्रो, त्याचा फायदा. तिथे 3 धावा घेताना आपण पहिले एक्स्ट्रा रन खर्च करत असताना त्या ठिकाणी पाहिले आपण फिल्डिंग टीमला. जासईला ओव्हर थ्रोचा फायदा उचलला आणि इथे 3 धावा आल्या. आणि या 3 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी बिनबाद 9. बिनबाद 9 सध्या परिस्थिती आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती. हे षटक देखील तितकंच महत्वाचं राहील संयमचं. संयमाने खेळतोय आणि आता बाळूला स्ट्राईक आली. ज्या बाळूने पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलमध्ये चौकार ठोकला होता तो बाळू आता स्ट्रायकिंग एंडला आला. पहिला बॉल डॉट या ओव्हरचा. त्यानंतर 3 धावा. एकूण धावसंख्या 9. आता येणारे 16 चेंडू विजयासाठी 31 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. क्या बात आहे. डाव्या हाताचे गोलंदाज आणि त्या गोलंदाजांसमोर मोठा फटका खेळणं तितकं सोपं नाहीये. हे आपण अनेक वेळा पाहिलं, कारण नॅचरल स्विंग एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट करत असताना आपण पाहिलं संयमला. यावेळेला मात्र बॉलला फिरवलं टर्न करत असताना डॉट बॉल समोर टाकलाय. वन्स अगेन बाळूला मात्र अक्षरशः थांबवलंय. डॉमिनेट केलं या ठिकाणी संयमने. हीच तर खासियत आहे या खेळाडूची. कमी गतीने आपण पहिला उंचीचा फायदा घेतोय. बॉलला टर्न करतोय. त्या ठिकाणी आउट स्विंग पाहिला जो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आहे. नॅचरल स्विंग त्यावरती मात्र बीट होत असताना मात्र बाळू सातत्याने सलग दुसरा डॉट बॉल केलेला आहे. फक्त 9 धावा सध्या स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. वेगात टाकला होता. लेग लाईनचा प्रयत्न होता. इथे मात्र कही पे निगाह है कही पे निशाणा असाच प्रयत्न होता. बॉल मात्र शरीराला लागून चालला. त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटला लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळाली. पहिलं दशक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना. मैदानामध्ये प्राची साक्षी एंटरप्राइजेस सावरकर टीमचं पहिलं दशक पूर्ण झालं. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणारे 13 चेंडू आणि 30 धावा हे षटक राहिले संयमचं निर्णायक. कवसला फटका उंची घेत असताना अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम विथ द टर्न डाऊन द ग्राउंड. व्ही सेप मध्ये हा फटका होता. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना लाजबाब टायमिंग आपण पाहिलं. त्या ठिकाणी फलंदाज जितेश गरजच्या माध्यमातून हा षटकार. जबरदस्त टायमिंग. अगदी निर्णायक मोमेंटला क्रुशियल मोमेंटला हा षटकारला. चला फिल्डिंग लावा लगेच. वेळ आपण जास्त घेऊ नका प्लीज. प्रत्येक टीमला आम्ही सूचित करतोय. आता प्रमोद मडवे आले बॉलिंग मार्कवरती. आणखीन एक डाव्या हाताचा गोलंदाज प्रमोद या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर. त्याला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि आता 24ची गरज आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू आणि 24 धावा. 12.00 हा रिक्वायर्ड रन रेट आला या मॅच मध्ये. 24 धावांचा पाठलाग करत असताना टीम सावरकरला. चोवीस धावांचं समीकरण बाकी आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पूल करत असताना मिस टायमिंग फटका झालेला आहे. डीप मधून फिल्डर धावत पुढे आलाय. सेफ लँडिंग बॉल झाला. दरम्यान 2 धावा या बॉलवरती येतील. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी 2 धावा बनवायच्या आहेत. जे घडलंय ते सोडून मात्र जे पुढे घडवायचं यासाठी संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बाळूच्या वाट्याला संघर्ष आपण पाहिला, ज्याने भरपूर डॉट बॉल फेस केलेले आहेत. परंतु या संघाचा हा की प्लेअर आहे. अधिक काल विकेटवरती थांबला तर डेफिनेटली धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि हा प्रयत्न करतोय मैदानामध्ये बाळू. 2 धावा आल्या. आता 11ला 22. 11 चेंडूमध्ये 22 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस. इथे देखील मोठा फटका कन्वर्ट करता आलेला नाही आणि ते रनआउटची संधी होती. 22च्या स्वरूपात सिंगल मिळाली. एक्स्ट्रा रन, अवांतर धाव, इच अँड एव्हरी रन इट्स मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. आणि इथे मात्र एका रनसाठी संघर्ष करावा लागतो बॅटिंग करणाऱ्या सावरकर टीमला.
10 बॉल 21चं समीकरण. सामना अजूनही बॅलन्स आहे, काही होऊ शकतं इथून. जर का एका दुसरा मोठा फटका आला तर डेफिनेटली या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करेल तो म्हणजे सावरकर संघ. आणि जर का विकेट आल्या तर मात्र दबाव वाढेल, डॉट बॉल आला तर दबाव वाढेल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मला वाटतं जास्तही संघासाठी हॉट बॉल राहील, कारण हे डॉट बॉलच तुम्हाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करून देतील. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं प्रमोदने पहिला डॉट बॉल टाकलाय, त्या ठिकाणी जितेश समोर 9-21. हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले, जागा बनवली, त्या ठिकाणी एका वेगळ्या धाटणीचा फटका पाहिला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी जवळ हा स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण होताना पाहिली आणि या सिंगलच्या मदतीने धावा स्कोर होती 20. आता येणारे 8 बॉल अजूनही 20. जवळजवळ आपण जर पाहिला मागच्या 16 चेंडूमध्ये 20 धावा आल्या, आता येणाऱ्या 8 मध्ये 20 बनवायच्या आहेत. त्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या 20 धावा आपण जर पाहिल्या तर अधिकचे बॉल पेस करत असताना धावफलकावरती आल्या. आता येणाऱ्या 8 मध्ये 20. 2 निर्णायक चेंडू, एकसा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अफलातून स्ट्रोक. बाळू घरत हळूहळू मात्र सामन्यामध्ये शिरकाव करतो आणि त्याच्या बाटमधून आला चौकार की षटकार हे पाहायचा. चेक केलं जाईल. यस, डीप मध्ये फटका एकसा कव्हरला होता, आम्हालाही वाटलं बॉल कुठे गेलाय आणि चेक केलं जाते. टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. षटकार की चौकार याचं उत्तर तुम्हाला लगेच आम्ही देणार आहोत. जर षटकार आला तर मात्र 2 धावा आणखीन वाढतील आणि चौकार असेल तर मात्र 4च मिळतील. त्यामुळे इथे जर का बाउंड्री लाईन क्लिअर केली असेल तर डेफिनेटली षटकार, आणि जर का टप्पा घेत बॉल निघाला असेल तर मात्र चौकार. हा क्रिकेटचा नियम आहे आणि निर्णय आला या ठिकाणी चौकार. वेलकम बाउंड्री 4. 4 धावा चौकार बाहूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वर्सटाईल खेळाडू, टेक्निकली परफेक्ट, जबरदस्त खेळाडू मैदानामध्ये बाळू, त्याच्या बॅटमधून हा फटका आला. 4. आता विचार विनिमय करावयास भाग पडलं पलक या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या रासाई टीमला. बाळूने चला बॉल हवाय, नवीन बॉल लगेच मैदानाकडे पुरवा. मला वाटतं रात्रीचे या ठिकाणी 2:15 झालेले आहेत आणि अजून 2 सामने पेंडिंग आहेत, कदाचित 4 वाजतील. त्यामुळे प्लीज आपण त्या ठिकाणी घाई करा आणि वेळेचं बंधन आहे. रणधुमाळी आपण पहिल्या निवडणुकांची सध्या सुरू झाली आणि असं असताना मात्र नावेकाडी मैदानावरती या नाईट स्पर्धेचं आयोजन संजय शेठ ठाकूर, गतवर्षी देखील त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहिली आणि याही वर्षी मात्र मोठ्या उत्साहात या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शेवटचे बॉल असेल 7, विजयासाठी आता धावा बनवायच्या त्या ठिकाणी 16. मागच्या सामन्याचं समीकरण मला आठवलं जेव्हा गणेशपुरी संघ मैदानामध्ये होता आणि बंटी डोळकरने काय गोलंदाजी केली. 7-16 असताना तो सामना जिंकला होता. त्या ठिकाणी खरंतर गणेशपुरी संघाने टीम त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिले चिरले, जो संघ सुरुवातीला असं वाटलं फ्रंट फुटला आहे. त्या ठिकाणी करणचा नो लुकचा षटकार पाहिला, बरेचसे चांगले फटके पाहायला मिळाले आणि त्यानंतर ज्या पद्धतीने गणेशपुरी संघाने कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगं होतं. त्यामुळे हा चेंडू फार महत्वाचा आहे. समोर पुन्हा एकदा बाळू, इथे देखील कमी गतीचा बॉल, टर्न करत असताना बॉल हलकीशी कडा घेऊन चालला गलीमध्ये, फक्त सिंगल मिळाली. हात ड्रिल करून दाखवतो बाळू, त्याला कवचला फटका खेळायचा होता, 1 रन इथे मिळाली. आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी सावरकर टीमला बनवायच्या तब्बल 15 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 6-15 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. सहा चेंडूमध्ये 15 धावा. आता प्रश्न होता गोलंदाजीमध्ये ऑप्शन भरपूर आहेत जासईकडे. बंटीने देखील षटक टाकू शकला असता, परंतु मिथूनवरती विश्वास दाखवला. मिथून मात्रे खरंतर बॉलिंग साठी येताना आपण पाहताय आणि भरपूर वर्षानंतर मात्र 1 वर्षानंतर त्याने कमबॅक केलंय. गत वर्षी आम्ही जेव्हा जासईमध्ये स्पर्धा पाहिली, भूषण मात्रे यांची स्पर्धा, तेव्हा त्यांचा ड्रेस कोड सातत्याने चर्चेमध्ये असायचा मिथुनदा.
यावेळेस मात्र या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. 6 मध्ये 15. एका षटकामध्ये 30+ धावा देखील चेस होताना पाहिला. एका षटकामध्ये कधी कधी 1 रन करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला. हेच तर क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल. कधी काय घडेल याचा नेम नाहीये. आता हा सामना जिंकायचा असेल तर मात्र बाळूला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग साकारावी लागेल. पहिल्या 3 बॉलमध्ये जर का एका दुसरा मोठा फटका आला तर पूर्णपणे या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. तो म्हणजे सावरकर टीमचा. बॉलिंग मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्लाइट दिली बॉलला. पहिला बॉल त्या ठिकाणी टाकलाय फुल टॉस. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. बीमर चेक केलं जाईल हाईट फॅक्टरसाठी. यस, आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. हा बॉल फ्लाइट देत असताना थोडासा आपण पाहिला का तर उसळी घेत डायरेक्ट फ्लाइटेड बॉल आपण पाहिला स्टंपच्या मागे पडलाय. परंतु वेस्ट हाईट चेक केली जाईल. जर का कमरेच्या वर असेल तर मात्र डेफिनेटली त्या ठिकाणी बीमर घोषित केला जाईल. मला वाटतं पॉपिंग क्रीज ज्या अँगलला फलंदाज उभा आहे तिथलं हाईट फॅक्टर या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. कधी कधी डिपिंग फुलटॉस देखील पाहायला मिळतो. इट्स बीमर. बीमर बॉल कॉल. पंचांचा आला इशारा. या ठिकाणी हा बॉल आहे बीमर. स्टंपच्या वरून बॉल निघाला त्यामुळे बीमर बॉल कॉल. सेकंड इनिंग 6 बॉल 14. तर समीकरण फ्रीडचा बॉल टेन्शन वाढवणार हा कद बीमर चेंडू. बाळू यांना खरतर दिनेश ठाकूर यांच्या वतीने 6 हॅट्रिक साठी 2000 आणि संघाला विजयासाठी फक्त 14 बनवायचे आहेत. 6 मध्ये 14 धावा आणि पहिला बीमर टाकला त्यामुळे फ्रीडची संधी आली ती म्हणजे बाळूसाठी. अतिशय विध्वंसक खेळाडू मैदानामध्ये बाळू. त्याच्यासाठी लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना बॅक टू द बॉलर. मिथून धावत आले. बॉलच्या खाली सेकंडचा कॉल. रिस्की रन कंप्लीट होईल का तर नाहीये. चांगला थ्रो आणि तितक्या चांगल्या पद्धतीने भूषणने बॉलला कलेक्ट केलाय आणि इथे रनआउटची विकेट मिळाली. फिल्डिंग करत असताना जासई टीमला खेळाडू बाजाला बालू. आता येणारे 5 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल त्या ठिकाणी 13. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला आहे. परंतु ड्यू फॅक्टर प्रचंड तापमान घसरलं असल्या कारणाने थोडासा बेनिफिट गोलंदाजांना मिळेल. परंतु क्षमता आहे सुमितकडे जो संघाला लीड करतोय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू सावरकरचा. त्याच्या बरोबरीने जितेशला आपण पाहता ज्याच्या बॅटमधून एक लॉंग ऑफला चांगला षटकार पाहायला मिळाला. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. हा सामना फिनिश करायचा असेल तर एक मोठा फटका मॅन्डेटरी राहील. कंपल्सरी खेळावं लागेल बॅटिंग करणाऱ्या सावरकर टीमला. सुमित ऑन स्ट्राईक. येणारे बॉल असतील 5. विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 13 धावा. 5-13 तर समीकरण. मिथून आता राऊंड द विकेट आले. ट्रॅक बदलला. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड द विकेटसाठी बॉलिंगसाठी सज्ज झालेले आहेत. समोर सुमीर घरत यांना आपण बाधा स्ट्रायकिंग घेतला. खोलातला बॉल त्रिफळा उद्ध्वस्त. आतमध्ये आला बॉल. यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉयड. खेळाडू बाद सुमित घरत चाललाय परत. आतमध्ये आला आणि यष्ट्यांवरती लागला. त्याच्यावरती हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला होता सुमित घरतने आणि कमालीचा बॉल वेगात टाकला होता. एक्सप्रेस बॉल स्टंप्सला हिट होत असताना त्रिफळा उद्ध्वस्त झाला. आता येणारे 4 चेंडू विजयासाठी 13चं समीकरण. मोनू घरत क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण त्यांना जाताना पाहता. या इनिंगमध्ये देखील भरपूर डॉट बॉल फेस केलेले आहेत मैदानामध्ये सावरकर टीमने. त्यामुळे हा प्रेशर दडपण थोडासा वाढत चालला सावरकर टीमवरती. प्रत्येक फलंदाज आपली आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो टेनिस बॉलमध्ये. मला वाटतं कधी कधी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता येणं देखील गरजेचं आहे. कारण या मॅचमध्ये जर का पर ओव्हर मागे तुम्हाला 10चा खतर रिक्वायरमेंट होता तेव्हा तुम्ही जर का सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं तरी देखील धावांचा पाठलाग करता आला.
जासई संघ जर का जिंकला तर कल्पेश पाटील यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलं या टीमला. जासई संघासाठी मात्र सुवर्ण संधी आहे. जर का जासई संघ जिंकला तर कल्पेश पाटील यांच्या वतीनं 1000. मला वाटतं जासई संघाचा रेकॉर्ड आहे मैदानावरती. बऱ्याच वर्षी आपण जर पहिला 8 वेळा ते चॅम्पियन झालेले आहेत आणि हाच खरंतर एक रेकॉर्ड कधी कधी संघासाठी लाभदायक राहतो. पुन्हा एकदा दांडी गोल. दशरथ पाटील सर असते तर म्हणाले असते मागचा दरवाजा उघडा ठेवल्याने चोरी झाली. त्रिफा उद्ध्वस्त झाला. आणखीन एक विकेट. आता 2 बॉल 13. सामना मात्र आता एकतर्फा होत चालला. जासई संघाने पूर्णपणे शिरकाव केलाय या मॅच मध्ये. होता पॉपिंग क्रीज वरती बघा पूर्णपणे सफल झाले होते. घुसून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर बॉलला सोडण्याचा निर्णय योग्य होता का हाच प्रश्न मोनूला विचारला जाईल. कारण कधी कधी तुम्ही गार्ड जेव्हा घेताय मैदानामध्ये उतरताय करतर आपल्या पंचांकडून गार्ड घेण्याचं महत्व असं तुम्ही कोणत्या पोझिशनला उभ्यात, डाव्या एसटीवरती उभ्यात, मधल्या एसटीवरती आहात किंवा पुढे उभ्यात, ह्याच तुम्हाला एक त्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी अंदाज बांधता येतो. आणि इथे आपण जर पाहिलं भरपूर सफल झाले आणि त्यानंतर बॉलला सोडलं आणि इथे त्रिफा आऊट बस. 2 बॉल 13 धावा. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बॅटिंग करणाऱ्या सावरकर टीमला. कमालीची गोलंदाजी. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बंटी जज करतो. बॉलला झेल होईल का? 2 फिल्डर धावत आले आणि अखेरकार झेल टिपलेला आहे त्या ठिकाणी. रक्षित मात्रेने दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं परंतु घडलं जे काही घडलंय ते मात्र जासई संघाच्या बाजूनेच घडलं. झेल टिपला गेला. खेळाडू बाद. दबाव पूर्णपणे या ठिकाणी आपण जर पाहिलं सावरकर टीम वरती. धावा बनवायच्या तब्बल 13. 1 बॉल 13. बीमर वरती षटकार आला तर संधी निर्माण होईल परंतु इथे तसं काही होणार नाहीये. हा सामना जिंकत मात्र आजच्या रात्रीमध्ये 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचतोय तो संघ आहे मेघनाथ सेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. अभिनंदन जासई संघ. हार्डलक सावरकर टीम. चला फिल्डिंग लावा. नितलस संघ लगेच मैदानात ताबा घ्या. आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नितलस विपक्ष दुसऱ्या बाजूला संघ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर जो संघ खेळेल तो संघ आहे गणेशपुरी. निर्जा 11 VRCC गणेशपुरी. टॉस जिंकला या ठिकाणी खरं तर नितलस संघाने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं गणेशपुरी टीमला. तर सामन्याचा हिरो सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर सामन्याचा प्रमोद मडवी प्लेअर ऑफ द मॅच. भूषण म्हात्रे यांचे मॅनेजर प्रमोद मडवी. सामन्याचे हिरो सामनावीर. आणि कल्पेश पाटील यांच्या वतीने जासई संघासाठी 1000चं पारितोषिक आलंय. कल्पेश पाटील यांच्या वतीने जासई संघासाठी 1000चं पारितोषिक आलेलं आहे. चला आपण लवकरात लवकर सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी प्रमोद मंचावरती या. प्रमोद मडवी प्लेअर ऑफ द मॅच. आणि जासई संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. चला फिल्डिंग लावा. लगेचच गणेशपुरी संघ पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. प्रमोद मडवी सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच.